सर्व लोकांचं इथे मनपूर्वक स्वागत करतो। आज इथे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मी स्वतः आमच्यासोबत असलेले संत्रा उत्पादक संघाचे अध्यक्ष सन्माननीय मनोजी जोंजाळ, शेतकऱ्यांसाठी सातत्याने आपलं आयुष्य वेचणारे सन्माननीय नखाते साहेब, आनंदरावजी, अंगदजी बैसवार, उपस्थित असलेले डफरेजी, खऱ्या अर्थाने अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं हॉर्टिकल्चर कॉलेज हे नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल तालुक्यामध्ये निर्माण होण्यासाठी PKVने परवानगी दिलीच होती, तर महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च यांनी देखील परवाच्या दिवशी परवानगी दिली आहे। तात्काळ येणाऱ्या पुढच्या आठवड्याच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये महाराष्ट्र सरकार त्याची अनुमती देईल आणि त्या माध्यमातून एक संत्रा, मोसंबी व इतर फळ बागांवर संशोधन करणारी आणि त्यांच्यासाठी काम करणारी एक संस्था तिथे उभी होण्याच्या संदर्भामध्ये जो निर्णय झाला तो आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावा या दृष्टीने आजची ही पत्रकार परिषद आहे। तसेच आपल्या सर्वांना माहिती आहे की बांगलादेशमध्ये संत्र जाण्यामध्ये आता पुष्कळशा अडचणी आल्या आहेत। तिथच्या सरकारच्या अडचणी आहेत आणि त्याच्या पहिले त्यांनी अवाजवी कस्टम ड्युटी ही तिथे पाठवणाऱ्या संत्र्यावर लावलेली होती। त्यासाठी संत्रा आपल्या भागातला, विदर्भातला हा चायनाला जावा ह्यासाठी देखील सकारात्मक प्रस्ताव कृषी विभागाने महाराष्ट्र सरकारच्या केंद्र सरकारला पाठवलेला आहे। पियुष गोयल जे वाणिज्य मंत्री आहेत त्यांच्यासोबत देखील आमचं त्याच्या निमित्ताने पाठपुरावा चालू आहे आणि म्हणून विदर्भातील संत्रा चायनाला जाण्याच्या दृष्टीने देशाच्या प्रोटोकॉलमध्ये चायनाचा सहभाग व्हावा या दृष्टीचं देखील सकारात्मक पाऊल राज्य सरकारने नक्कीच दिलेला आहे। या सर्व संदर्भामध्ये वीज बिल माफीचा जो मोठा प्रश्न सरकारने निकाली काढला होता तो या महिन्यापासून 0 बिल हे शेतकऱ्यांना आले असल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनपूर्वक आम्ही सर्व शेतकरी मिळून अभिनंदन करतो आहे। त्याचसोबत मागच्या वर्षी पडलेल्या भावामुळे शेतकरी अडचणीत आला, विशेष करून सोयाबीनचं आणि कापसाच्या पिकासंदर्भात त्याला देखील हेक्टरी 5,000 रुपयाप्रमाणे 10,000 रुपयापर्यंतची मदत ही देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे। त्याचं देखील आम्ही राज्य सरकारचं इथे मनपूर्वक त्यानिमित्ताने आभार व्यक्त करतो, स्वागत देखील त्यांचं नक्कीच करतो आहे। ह्या सर्व संदर्भामध्ये अजून जास्ती तपशीलवार माहिती आमचे महाऑरेंजचे सन्माननीय जोंजाळ साहेब आपल्याला देतील। या व्यतिरिक्त काय आहे तुम्ही काही बोला। याच्यामध्ये आता आपण जे राहिलेले जे मुद्दे आहे, काही मुद्दे आशिष बाबूने घेतले। एक चांगली मीटिंग आमची मुंबईच्या मंत्रालयात कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्यासोबत 19 तारखेला झाली आणि अतिशय चांगले निर्णय झाले। त्याच्यामध्ये जसं चायनाचा जो आता उल्लेख केला तर चायनाचा खूप मोठा स्कोप आहे आपल्याला विदर्भाचा संत्रा तिथे पाठवायचा, तर त्याच्यामध्ये प्रोटोकॉलमध्येच नाव नव्हतं आपलं संत्र्याचं। तर आपण राज्य शासनाला विनंती केली तर राज्य शासनाने एक ठराव घेऊन तो आता दिल्लीला जाईल, तिथून मग पाठपुरावा आशिष बाबूच्या माध्यमातून जे काही होईल त्याचा खूप मोठा एक निर्णय म्हणता येईल। आणि दुसरी गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व पत्रकार बंधूंनी हा मुद्दा खूप लावला होता की मोसंबीच्या मागे 1 टनाच्या मागे 100 किलो काट घेत होते कळमना संत्रा आणि मोसंबी दोन्ही याच्यात। हा मुद्दा बराच तुम्ही लावला पण यश आलं नव्हतं। या मीटिंगमध्ये मुंडे साहेबाच्या पणनचे अधिकारी तिथे बसलेले होते, आमच्या समोरच त्यांनी मी फोन लावले आणि प्रशासक जे आहे APMC कळमना बाजार त्या प्रशासकांना त्यांनी ताबडतोब म्हणजे तिथे एक प्रकारे त्यांना कमीच दिली, त्वरित निर्णय झाला आणि आपल्याला कल्पना आहे पेपरमध्ये आलं, बऱ्याच
मीडियामध्ये सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपवर गाजत आहे की आता बोर्ड लागला आहे APMCमध्ये की कार्ड कोणत्याही प्रकारचा कार्ड घेण्यात येणार नाही. हा एक खूप मोठा शासनाने संत्रा आणि मोसंबी बागायतदारासाठी निर्णय घेतला. शासनाचे आभार आहे, कारण हा खूप अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनामध्ये एक सिट्रस इस्टेट ही जी संकल्पना पंजाबच्या धर्तीवर आपण चालू केली, 3 सिट्रस इस्टेट विदर्भात झाले आहे. एक तळेगाव, वर्धा, मोर्शी, अमरावती जिल्हा आणि आमच्या काटोलला डिवरवाडी, म्हणजे नागपूर जिल्ह्यासाठी डिवरवाडी. हे अतिशय चांगला सुरुवात झाली आहे. त्याच्यामध्ये अवजारं, बँक, त्याच्यानंतर लॅबॉरेटरी, ग्रेडिंग कोडिंग वॅक्सिंग, त्याच्यानंतर निविष्ठा. पण याच्यामध्ये अडचण जात होती. म्हणजे इम्प्लिमेंट योजना चांगली आहे, शासनाचा पैसाही आहे, पण त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटसाठी यासाठी अडचण जात होती की जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी हे त्याचे अध्यक्ष आहे आणि त्यांच्याकडे भरपूर काम असल्यामुळे, जास्तीचं काम असल्यामुळं वेळ देत नव्हते, तर मिटिंगा होत नव्हत्या, तर काम होत नव्हतं. तर ते सुद्धा आम्ही चर्चा केली. आमची विनंती होती महाराष्ट्र शासनाला की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जशी आहे पुण्याला, मांजरीला, त्याची जी घटना आहे त्या घटनेप्रमाणे जर सिट्रस इस्टेटमध्ये जर काम झालं तर एक मोठी चालना मिळेल. महारेंजमध्ये त्याच्यामध्ये काम करणार आहे. तर हे पण मुंडे साहेबांनी त्या दिवशी एक मंजूर केलं. त्याच्यानंतर एक असा मुद्दा होता की 2020-21ला अतिवृष्टी झाली होती आपल्या भागात आणि त्यावेळेस गृहमंत्री अनिल भाऊ देशमुख होते आणि नागपूर जिल्ह्याचा सर्वे झाला होता. जिल्हाधिकारी, कमिशनर सर्वांच्या सह्या झाला. त्यावेळेसचे तत्कालीन सचिव आपले डवले साहेब हे सुद्धा त्या भागामध्ये फिरले होते आणि आम्ही सोबत होतो. अतिशय चांगला प्रस्ताव तयार होऊन शासनाच्या मंत्रालयात गेला, पण ते 20-21चे पैसे नागपूर जिल्ह्याला मिळाले नाही. त्याच्यामध्ये काटोल नरखेडचा मोठा हिस्सा होता. तर त्याची आम्ही तिथे चर्चा केली. तर त्यावेळेस मीडियामध्ये सर्वच मीडियामध्ये हा विषय आलेला होता. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आला होता. ABP माझाचे अर्थात त्याच्यामध्ये खूप मोठं त्यांनी कव्हरेज दिलं होतं, परंतु तो पैसा आला नाही. त्याच वेळेस सेम टाईमला अमरावती जिल्ह्याला तो पैसा मिळाला. फळगळीचा, कपाशीचा, सोयाबीनचा आणि मोसंबी आणि संत्रा फळगळीचा. पण आपला सर्व तयार असून आता तो मदत आणि पुनर्वसन मंत्रालयामध्ये आपला प्रस्ताव गेला. त्या दिवशी मिटिंग झाल्यानंतर आशिष बाबूंनी, त्या सेठी मॅडम होत्या सचिव, त्यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांच्यापर्यंत प्रस्ताव पोहोचला आहे, पण आता त्या GRचं जे त्याच वेळेस अमरावतीला पैसा मिळाला, आपल्याला मिळाला. आता आम्ही ते पाठपुरावा करत आहे. जवळपास ते काम झालं आहे. त्याचा पाठपुरावा आशिष बाबू करणारच आहे. हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण 56 कोटी आपल्या नागपूर जिल्ह्याला त्याच्यात मिळेल. त्याचप्रमाणे या वर्षीचं जे चालू वर्षाचं जे झालं आहे, मोठ्या प्रमाणात 15 जुलै ते 30 ऑगस्टपर्यंत आंबिया बहाराची मोसंबी खूप मोठ्या प्रमाणात गळली, सोबतच संत्राही गळला. याची आम्ही बरेच निवेदन दिले होते, तर त्याचा सर्वे आता चालू झाला आहे. हा सुद्धा विषय आम्ही या मीटिंगमध्ये घेतला आणि शासनाने मान्य केला आहे. जवळपास 60% नुकसान झालं म्हणून हे शासनाने आता त्याच्यामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधी आहे, सोबत महसूलचे आहे, त्याच्यानंतर कृषी विभागाचे आहे. सर्वे चालू आहे. तर आमची शासनाला अशी विनंती आहे की मागच्या 3 वर्षापासून एकतर बांगलादेशच्या ड्युटीमुळं रेट कोसळत आहे, अनेक अडचणी आहे. तर यावेळेस शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत द्यायला पाहिजे म्हणून आम्ही त्याच्यामध्ये निवेदन दिलं. याच्यामध्ये सुद्धा एक चांगली चर्चा झाली आहे आणि येणाऱ्या याच्यामध्ये ते कबूल पण केलं त्यांनी. तर हा एक खूप मोठा चांगला निर्णय तिथे झालेला आहे. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की बांगलादेशने जो आयात शुल्क संत्र्यावर लावलेला आहे, आता आशिष भाऊ डिटेल सांगितलं, पण त्यात एक मुद्दा सुटला, मी सांगतो की 171 कोटी हे व्यापाऱ्याला द्यायचं ठरलं होतं पणनच्या माध्यमातून. खरं म्हणजे व्यापाऱ्यांनी तो पैसा मागितलाच नव्हता. व्यापाराचा काही संबंध नाही. बांगलादेशच्या ड्युटी वाढल्यामुळं शेतकऱ्यांना फटका बसला मागच्या 3 वर्ष. पण हा चुकून हा पैसा व्यापाऱ्याला देण्याचं ठरलं होतं. पण मधल्या काळामध्ये आम्ही देवेंद्रजींना भेटलो आणि त्यांना हा विषय लक्षात आणून दिला. तर त्यांनी मान्य केलं की याच्यामध्ये नुकसान झालं आहे शेतकऱ्याचं आणि पैसा चालला आहे व्यापाऱ्याला. ते 171 कोटी मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये, आपल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मंजूर झाले होते. तर हा पैसा आता जो फळगळ चालू आहे, यावर्षीची फळगळ जी झाली आहे, तर इकडे डायव्हर्ट करायचा, म्हणजे हाच पैसा शेतकऱ्यांना द्यावा म्हणून आम्ही विनंती केली होती.
आणि ती विनंतीसुद्धा आमची त्या दिवशी मान्य झाली. यानंतर सन्माननीय नखाते साहेब या संदर्भामध्ये बोलतील. काही अजून मागण्या आहेत? बसू ना, बसू. हात नका लावते, बसून जा, बसून जा. हात लावला गावात कर. आदरणीय शेती प्रश्नावर प्रेस करणाऱ्या सगळ्या विद्वान पत्रकार बंधूंना, महाराष्ट्रातील पीडित शेतकऱ्यांचा तुम्हाला साष्टांग नमस्कार. मी 3 विषय मांडतो. महाराष्ट्रात 3 वेळा कर्जमाफी झाली, परत 3ही वेळा कर्जमाफी जे शेतकरी सुटले त्यांची अजूनही कर्जमाफी करायला कोणती सरकार तयार नाही. पहिल्या कर्जमाफीची पद्धत होती 5 एकरच्या आतील शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं आणि 5 एकराच्या वरचे शेतकरी सुटले. दुसरी कर्जमाफी झाली 1.5 लाखाच्या आतील शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं, वरचे शेतकरी त्यांना सुटले. तिसऱ्यांदा कर्जमाफी झाली ते 2016 साली जे कर्जदार आहेत त्यांचंच कर्ज माफ झालं आणि 2000 समोरच्या शेतकऱ्यांचं कर्ज तसंच राहिलं. आमचं म्हणणं असं की 3 वेळा कर्जमाफीतून सुटलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज ताबडतोब माफ करण्यात यावं. दुसरा विषय आहे, हे कर्ज आमच्यावर सोसायटीचं आहे, बँकेचं नाही. तरी पण बँका त्या शेतकऱ्यावर जप्तीची कारवाई करतात. आम्ही सोसायटी स्थापन करतो, आमचे शेअर जमा करतो, त्या पैशातून आम्ही कर्ज काढतो, ते शेतकऱ्यांना पैसे देतो. ते सोसायटीचे कर्ज आहे. सोसायटीची जबाबदारी आहे शेतकऱ्यांना कर्ज मागायची की नाही मागायची, परंतु बँका त्याच्यावर लिलावाची कारवाई करते. बँक जिल्हा सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक, मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँक त्या शेतकऱ्यावर कर्ज पुढच्या अधिकारात लिलावाची कारवाई करते. या दृष्टी आणण्यात यावा. पैसे वसूल करून दोषींकडे. शिवाय साहेब 2005चं जे कर्ज शेतकऱ्यांनी काढलं त्या शेतकऱ्यांचे 10,000 रुपये शेअरचे पैसे सोसायटीचे जमा आहे. त्या आज 2024 साली चक्रव्याढ व्याजाप्रमाणे 80,000 तसं शेअरचे पैसे होते. हे पैसे सोसायटी कबूल करत नाही, बँकही कबूल करत नाही. मग त्या शेअरच्या पैशाचा गोलबंडीला झाला नाही. हे शेअरचे पैसे जर कर्जात जमा केले तर शेतकऱ्याचे 10-20 हजार रुपयात कर्ज वाचू शकतात. दुसरा मुद्दा आहे पीक विम्याचा. 1 रुपया देऊन आम्ही पीक विमा काढतो, तरी पण या शेतकऱ्यांचा फायदा कमी, कंपनीलाच फायदा जास्त होतो. त्याचे निकष असे आहे की 50% पेक्षा जास्त पाऊस झाला तर पीक विम्याची रक्कम देण्यात यावी विमा कंपनीने. जलमय शेती झाली, नदी फुटून शेतात पाणी घुसलं, विहिरीचं पाणी ओव्हरफ्लो होऊन शेतात घुसलं, त्यावेळी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात यावी. कापलेले पीक शेतात वळू घातले आणि त्यावेळी जर पावसाचे नुकसान झालं त्याचीही नुकसान भरपाई पीक कंपनीने द्यावी. या सगळ्या गोष्टीचे निकष जरी असले तरी विमा कंपनी शेतकऱ्यांना पीक विमा देत नाही. 2023 साली 25% रक्कम त्यांनी दिली आणि 75% रक्कम आम्हाला अजून दिलेली नाही. 2023च्या रब्बी पीक विमा कापूस, आपल्या गहू आणि चना याचा पीक विमाचा एकही पैसा एकही शेतकऱ्याला दिलेला नाही. 2024चा आता अग्रिम पीक विमा 25% द्यायला पाहिजे. उंबरठा उत्पन्न तयार व्हायच्या अगोदर एक 25% विमा दिला जातो, पण एकही पैसा त्यांना शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि सगळे पैसे शेतकरी त्यात केव्हा देतात त्याची वाट पाहत आहे. ला महाराष्ट्रात आमच्या नागपूर ग्रामीण अतिवृष्टी झाली. कापसाची मोठी तुरीची झाडे जवळ मोडून पडली. 17 मोसमी पिकं 70-80% झाली, त्याचे पैसे मिळाले नाही. हे अडचण शासनानं पीक विम्यानं अशी केली की ज्या शेतकऱ्यांचा पीक पेराची नोंद त्या 7-12 असेल त्यांना नुकसान झाले गृहीत धरण्यात यावे. आम्ही ग्रामीण भागात राहतो, 10-15 खेड्या घरात आमचा पाडा असतो. आमचा जो स्मार्टफोन नसते, कोणाजवळ आणला तर 200-300 रुपये घेते, सर्व्हर डाऊन असतो. त्यावेळेस आम्ही आणि 72 तासाच्या आत तक्रार करणे जातात अगोदर. त्या 72 तासाच्या आत आम्ही तक्रार कशी काय करू शकतो? आमचं शेत संध्याकाळी पाऊस आलं, दुपारी 2 वाजता शेतकरी शेतात जातो, शेताचे नुकसान भरल्या डोळ्याने पाहतो, हृदय त्याचं झाकून येते.
तो 50 किलोमीटर तहसील कार्यालयात तो त्याचं नुकसान भरपाईची तक्रार करण्याकरता कृषी विभागात कसा जाऊ शकतो? आमचं म्हणणं असं की पाऊस पडला ना, महसूल विभागाचा रिपोर्ट आहे ना का 50% पाऊस झाला, तो त्याला सरसकट विमा पॉलिसी द्यायला काय अडचण आहे? म्हणजे ही पीक पेरेल त्याला अडचण कशाला पाहिजे, पंचनाम्याची अडचण कशाला पाहिजे? सगळ्या महसूल विभागात आमचे सातबारे आहेत. नुकसान झालं असेल कबूल करा. यावर्षी 855 मिलीमीटर पावसाची आमच्या भागात सरासरी आहे. पाऊस पडला 1455 मिलीमीटर, तरी आमच्या भागात अतिवृष्टीच्या घोषित का केल्या नाही आणि ही पीक पेरायची अट का लावण्यात येते? आमचं म्हणणं असं की हे सगळं नाहीसं करा आणि सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा दिला पाहिजे. 25% आणि गेल्या 3 वर्षापासून ठिंबकचे पैसे जेव्हा शेतकरी साहेब सगळ्या मुसीबीला ठिंबक लागतो, कपाशीला ठिंबक लागतो, गव्हाला ठिंबक लागतो, स्प्रिंकलर सुद्धा. आणि ते जेव्हा त्याचा प्रचार करताना कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही स्प्रिंकलर लावा, 1 महिन्यात तुम्हाला पैसे देतो. आम्ही दुकानदाराकडे गेलो, हातपाय जोडले, त्यांच्यावर उधार माल घेतला. एका ठिंबकच्या किंमत 4 एकराकरता 1.25 लाख रुपये लागते साहेब. आणि अजूनही 3 वर्षामध्ये पैसे दिले नाही. दुकानदार आम्हाला खाऊ देते, खाऊ देत नाही, झोपू देत नाही. आणि हे पैसे सरकारने आम्हाला काम देऊन रोखण्यात यावे. एक तर तुम्ही सांगायला पाहिजे आम्ही तुम्हाला 4 वर्ष 5 वर्ष देणार नाही, तुम्हाला कर्मचाऱ्यावर बोललो होतो, कर्मचारी घेणार आहे आणि ड्रिपचा पण पैसा देणार आहे. कर्मचारी फार कमी नाहीच आहे कृषी विभागात. आजच्या पेपरला आजच आलं. नाही, या सर्व संदर्भामध्ये कृषी विभागामध्ये जे मनुष्यबळ पाहिजे त्यासाठी शासनाने भरती करणं गरजेचं आहे. ही देखील मागणी आम्ही कृषी मंत्र्यांकडे केली होती. त्या देखील त्यांनी कृषी विभागाची भरती ही काल जाहीर केली आहे. सोबतच जे स्प्रिंकलर आणि ड्रिपचा विषय आहे यामध्ये जवळपास 1100 कोटी महाराष्ट्र ते काही पहिला हप्ता त्यांनी जाहीर केला आहे अशी 1100 कोटीपैकी 250 कोटी मिळाले. त्यासाठी देखील त्यांचं अभिनंदन. बोलायचा काही विषय आहे? अंगद भैसवार महादेवरावजी नखाते, मनोज जोंजाळ, कृष्णाजी डफरे आणि राम भगल. भजन आहे का? काही विचारायचं आहे कोणाला? एकच वाक्य बोलतो. आम्ही जेव्हा 1 रुपया विमा देतो तेव्हा साधारणतः 8,000 कोटी रुपये जमा होतात शेतकऱ्याला. आम्ही एक विमा 1 रुपया विभागामध्ये जास्ती विमा शेतकऱ्यांचे 2,023 कोटी. आम्ही जेव्हा 1 रुपया भरती 20-21 आता बजेट भाऊ बोलले वशिष्ठ, त्यांनी तो प्रश्न लावला केंद्र सरकारची मदत आणि देवेंद्र फडणवीसनी ते केलं होतं विधानसभेत. तर ते म्हणजे चांगला प्रश्न तुम्ही केला. 4,783 कोटी जमा होतात. एकूण 8,015 कोटी रुपये जमा होतात आणि शेतकऱ्यांना फक्त 732 कोटी द्यायचे असतात, तरी दिल्या जात नाही. या पैशाला काय करायचं? हे विमा कंपनी आमच्याकडे आहे की कंपन्याकडे? सत्तेत असणाऱ्या लोकांना करतात. आपण विचार शेतकऱ्याचे प्रश्न बोला. मोसंबी आणि संत्रा दोन्ही याच्यामध्ये काट म्हणजे सांगतात हे, याच्यामध्ये अनऑथराइज रित्या तिथचे जे व्यापारी आहे ते पैसे कापून घेतात. सांगा. त्याच्यामध्ये असं आहे की 1,000 किलोचे पैसे देणार तुम्हाला 1 टन, बरोबर. त्याच्यामध्ये 100 किलो फ्री, त्याला काट म्हणतात. म्हणजे शेतकऱ्याला 900 किलोचे पैसे. 1100 क्विंटल मोसंबी दिल्यानंतर पैसे 10 क्विंटलचे देतात, दिल्या जातात. त्याला 1 क्विंटलचा काट म्हणतात. आणि हा प्रश्न मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होता. पण त्या दिवशीच्या मीटिंगमध्ये आता तुम्ही मीडियामध्येही आला आहे की आपल्या APMCमध्ये बोर्ड लागला का कोणत्याही प्रकारचा कार्ड घेणार एक चांगला नाही. आता त्यांनी मागच्या 4 दिवसा
पूर्वी आमची मीटिंग झाल्यानंतर त्यांनी तिथे नोटीस लावली आहे की असा कोणताही काट व्यापाऱ्यांनी वसूल करू नये आणि शेतकऱ्याने देऊ नये. पण ही शेतकऱ्यांच्यापर्यंत माहिती आपल्या माध्यमातून जर पोचली तर पुढच्या काळामध्ये व्यापारी त्यांना लुबाडण्यापासून थोडेसे थांबतील. नागपूर जिल्हा संत्र्याची सगळ्यात मोठी बाजार मंडी ही कळमना आहे. सगळ्यात जास्ती त्रास तिथे होता. हे सातत्य पुरवठा म्हणजे हे 7-8 वर्षापूर्वी मी आमदार असताना तिथे आंदोलन केलं होतं, पण ते व्यापारी परत काट चालूच करतात. नाही, सोयाबीन आणि कापूस उत्पादक जे शेतकरी आहे त्यांना मागच्या वर्षी कमी भाव मिळाल्याच्यामुळे अनुदान जाहीर केलं, ते आता मिळालेलं आहे. महाराष्ट्रात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.